श्री चिन्मयानंद महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, वामनानंद महाराज की जय। अध्याय चौथा। श्री गणेशाय नमः। श्री सद्गुरु सहजानंद नाथाय नमः। देवा तू मोठा चाळक, नाना रूपे नटनाटक, निर्गुण मनताची देख, सगुणही दिससी, सगुण जरी पाहू जाये, तरी तेही धरिता नये। प्रतिमा होशी स्वभावे, किती चाळविसी, प्रतिमा सत्य मानावी, तरी गुरुवचने चित्त लावी, चलासी अचल पदवी, देशी देवा पांडुरंगादी व्यंकटेश, पुराणे बोलती विशेष, त्याही परीस ब्राह्मणास पूज्य केले तुआ, त्या ब्राह्मणा परीस जाण, क्षत्रिय देशी थोरपण, जे का वेदशास्त्री प्रवीण, ते त्याहुनी थोर, त्याही परते केवळ, जे भागवत धर्मी निर्मळ, त्याहुनी श्रेष्ठ कर्मफळ, अर्पिजे भगवंती, त्या उपरी निज ज्ञानी, श्रेष्ठ मनोनी गरजे पुराणी, माझा आत्मा मनोनी गीता शास्त्र गरजे, हे किती दिना कारणे, ठकविले हो नारायणे, निदान माता पिता चरण, लादे ऐसे बोलती, हे स्वल्प मज मानले, नित्यानित्य समीप भले, परी तेही अंतरले, दुर्भाग्यत्वे अनायासे सापडती, परी जन्मात पाया न पडती, जरी पडती तरी अभक्ती, मना माझी शिरली, तुच्छ वाटती बाप माय, श्रीधनी लक्ष जाय, तुकाचे भाषण मिष्ट नये, बोले कदापि, काय मातेचे उपकार, काय भुलले पामर, काय करावा विचार, ना सुचे काही, पाहता जगी नाना रीती, आश्चर्य वाटे चित्ती, बाईलेच्या पुढे मातेची माती, करीती कित्येक, अरे तिने तुझ नानिले, भुकेसी स्तनपान केले, रडू लागता खेळविले मांडीवरी, विष्ठामूत्र काढले, तुझला रेगा रूपासी आणले, शेकी तुझला मार्ग दाविले प्रपंचाचे, पैसा पदरीचा लावोनी, नाना कला कौशल्य शिकवूनी, जन्माची खर्ची करूनी, दिदली तुझला, आपल्या वृद्धत्व येईल, पुढे लेकराचे कसे होईल, म्हणून दिली बाईल, लोकांचे कर्ज करूनी, ते कर्ज देह कष्टवनी, फेडिले नाना प्रयत्न करूनी, श्री हाती येताची भुलोनी, कसा रे गेलासी, तिचे नादी लागला, न मानी वडील बोला, हित सांगता नावडे मनाला, शेवटी या बोला की रे, दैवयोगे विद्या आली, श्री रूपवती मिळाली, तरी माता पिता सेवा घडली, ऐसा विरळाची, जरह दरी पडली कुराडी, सदा वडीला उनेच काढी, अष्टप्रहर सांगोनी चहाडी, हितविला नवरा, यासी विचार असला मनी, नायके दुर्भाषण करणी, मना दुखवी लागे चरणी, माता पित्याचे, जरी स्त्रियेच्या नादी लागला, उणे नाही फजितीला, कलह लागे वेळोवेळा, अन्न न लागे अंगी, वडील हित जरी सांगती, परी न माने असे चित्ती, जोडे पापाची पंक्ती, संपत्ती सरे, ज्या घरी कलह माजला, तेथे दारिद्र्याचा पाया पडला, धन जाऊनी भिकेला, वेगीच लागती, धन आहे तोवरी, वेडोनी विषयाचे भरी, रंभा उर्वशी परी, स्त्रीच अधिक मानी, स्त्री बोल न टाळी, घेतो उंच मोल साडी चोळी, माता शिवता धाबळी, तिचेकडे पाहीच ना, स्त्रियेशी घडी बाळ्या बुगड्या, घेता पितांबराच्या घड्या, मातेच्या अंगा उघड्या, कधी पाहीच ना, बायेल रंभे परी असावी,
तिज कारणे नोकरे पोसावी, माता परसात सेन लावी, मोल करीन जैसी स्त्रियेस काम करून नेदी, लाड करोनी लावी सुखनादी, पाणी आणून नाळ मातेच्या खांदी, पडिला तरी पाहिना, शेखी स्त्री गरोदर झाली, याचे चित्ती मर्यादा लागली, डोहाळे पुरविता माता सिनली, तिचे कष्ट ध्यानी घेईना, दिवस येती कष्टाचे, भारी होय शरीर स्त्रियेचे, उठाठेव करता सीन मातेचे, कारे न पाहासी, असो 9वा महिना भरला, मागे पुढे घुटमळू लागला, अंत नाही श्रमाला, हा काही पाहिना, दैवे कन्या पुत्र झाली, स्त्री बाजेवर पडली, मातेसी कष्ट होऊ लागली, तिजकडे पाहिना, बारसे पुत्राचे व्हावे, पुत्रमुख कधी पहावे, तेव्हा एकांती बोलावूनी माया, जिवे भावे बोले, सर्व स्त्री पुत्री लक्ष लावी, वरवर मातेसी आर्जवदावी, सेवा नाही जिवे भावी, कामापुरते गोंडा घोळी, बरे पुत्र थोर जहाला, सर्व प्रेमा लावी त्याला, सेवा चोर जहाला, कधीही मनी नयेची, पाठीचे बंधू असती, ते मागती संपत्ती, त्यासी देखू न शकती, स्त्री आणि पुरुष, मीच मिळवितो पैका, फुकट खाती नवरे बायका, एकाचे मिळविण्याने देखा, कैसे पुरे पडेल, मनी मलिनता प्राप्त झाली, पाहून ऐकोन पतीच्या चाली, बायल फुरफुरू लागली, तिचा तोरा पहावेना, लेकरू जावाचे देखवेना, मनी खोटेपणा वागविनाना, वेगळे घाली भोजना, आपुले मुलासी, रडता कंटाळा करी, द्वेष वागवी अंतरी, माझा नवरा कारभारी, मी काय भिते कोणासी, वडिलासी सर्व मुले सारखे, बोलू बोलू बसले मुके, कोणी कोणाचे नायके, घर बिघडू लागे, सर्व जरी मिळविते निघाले, आपले धन वेगळे ठेविले, शेखी भांडू लागले, वडील संपत्ती कारणे, वडिलांचा ठेवा भांडू भांडू घेती, परी वडिलांशी कोणी न पुसती, त्याचे खाना पिण्याची पंचायती, बाजारी नेताती, बाईलेचा सखा भाऊ, जवळ बैसवूनी घालीजे जेऊ, कोठे ठेवू कोठे नेऊ, तळहातीचा फोडतो, सासू सासरे घरा येती, मोतीचूर बुंद्याची करी पंक्ती, इष्टमित्र कोणी न राहती, माता पिताशी अबोला, परस्पर त्यांना कळे, परी हा काही न बोले, दोघांसी वाटे तळमळ, परी इलाज नाही, पोटच्या लेकाची व्यवस्था ऐसी, मग सुनेसी दया येईल कैसी, हे नको बोलावयासी, अनुभवची आहे, आता राहिले बंधू, त्यासी बोलावी कोण, घरच्या घरीच केले जाण, जरी बोलविले लोकेशनान, तरी बाईस सुख नाही, लोकी दाखविण्यास मात्रेक, परी अंतरी ग्रंथिका कुटिळक, माझे तुझे मनोनी देख, एका कवडीसाठी भांडती, वडील संपत्तीस भांडावे, त्याकरिता भीक मागावे, परी यत्न करोनी धन मिळवावे, ऐसे नाही, वडिलांची नांदणूक एकुलती, चहूकडोनी घालिती भिंती, एका दाराने वागती, कलह काही न मोडे, सर्व ताडा तोडा करावा, असलेला उद्योग सोडावा, परी येऊनी वैर साधावा, हे आवडे, माता पितासी धड न बोले, बंधू माझी सदा अबोले, जावा जावा मध्ये खवळे, कलाग्नीच दुजा, पुढे संतती होईल कैसी, फळे येती बीजा ऐसी, हा विचार सांगावयासी, नकोच नको, सेजेचे उसने, सवेची पडेल देणे, पुढे तैसेच लेक सुना, भोग भोगविती, मग मागचे आठवले, सहजची बोलणे खुंटले, ऐसे कलियुग माजले, काय सांगू आता, प्रत्यक्ष देव बाप माय,
त्याचा विचार ऐसा आहे. वेदशास्त्र म्हणजे काय, स्वप्नाही न येती. असो आता पुरेही बोली, कलियुगी कौतुके देखिली. घरोघरी कृपा केली कलिराजे, ऐसे जाणोनी भक्त प्रेमळ. तुकाराम परब्रह्म केवळ, अंगी लागू नैदिमळ. संसाराचा झाड झाडोनी वेगळे, तिघे जैसा आननी बाळ. साक्षातच शुकची केवळ, तो काय लिंपे प्रपंची. अथवा फासातील पाडस, सुटे जेवी अनायासे. किंवा बंदीतील कैद्यास, संधी मिळता पळती. चहूकडे लागे वणवा, मार्ग सापडे बरवा. तैसे आले अनुभवा तुकेंद्राचे, जरी स्वतः अनुभव नाही. परिजन रहाटीने कंटाळे देही, म्हणून निसंग होऊन पाही. विदेही विचरती, चिन्मयानंदाचे शिष्य फार. तात 3 अवतार, एक तुकाराम, दुजा स्वामी गोचर, तिसरे रावसाहेब. हे तुकाराम चरित्र पुढे दोहीचे होणार. असो गोचर स्वामींनी विचार केला महायात्रेचा. गुरुबंधूची भेट घ्यावी, म्हणून आले तुपे गावी. तेथील पाटलासी पुसेल वलाही, तुका कोठे आहे. पाटील सांगती वर्तमान, ते हिंडती रानोरान. आले तर कोण जाणे एखादे समयी. बहुशा आज उद्या येतील, तेव्हा आपली भेट होईल. मग स्वामी सांगती तात्काळ तया पाटलासी, तुका येताची तयासी. कोंडून ठेवा निश्चयसी, अवश्य म्हणून आज्ञेसी. वंदिता झाला स्वामी गेले भोजना, तात्काळ तुकाराम प्रगटे जाना. वर्तमान कळेची कोणा, कोठोनी कैसे आले. आधीच दष्टपुष्ट शरीर, त्यावरी कडकडीत वैराग्य तीव्र. निर्भयपणे पाटलासमोर उभे राहती. गोचर स्वामीचे आज्ञेवरुनी, तुकयाच्या हाताला धरुनी. देऊळी टाकले कोंडून, कुलूप धड लाविले. पाटील हर्षे स्वामीपासी आले, महाराज तुकाराम सापडले. नेऊनी देऊळी कोंडिले, बंद केले आत्ताची. वा वा बाबा बर्वे केले, स्वामी मनी आनंदले. मग भोजन उरकुनी ते वेळे, येथे झाले भेटीसी. समागमे जनाचा मेळा, वेगी आले देऊळा. कुलूप उघडोनी ते वेळा, जव स्वामी सहजन पाहाती. तव देऊळी तुका नसे, आश्चर्य सर्वा वाटतसे. कपाटास कुलूप तैसे, लाविले ते होते. तुकयांनी सर्वांसी ठकविले, देऊळाचे देऊळी गुप्त झाले. स्वामी म्हणे बरेच ठकविले, याने आम्हासी. काही दिवस तेथे क्रमिले, जनीवनी धुंडाळिले. परी तुकाराम कोठे गेले, नकळे गुप्त रूपे. जैसे रास क्रीडेत श्रीहरी, गवळणी ठकवी नाना परी. धांडोळीती अहोरात्री, परी न सापडे तयासी. गुलाबवनी बकुलवनी, चापे मालती जाईतुनी. शोधिता सिनल्या कामिनी, हरी नातुडे तो काना. कित्येक पाहती वृंदावनी, कुंजवनी रानोरानी. शेवटी लाचार होऊनी, बैसती वृक्षस्थळी. कोणी जळी शोधती, काही आकाशी भ्रमती. परी नातुडे श्रीपती, तैसा तुकया न मिळे. नकळे कोणा त्याचा पार, खिन्न होऊनी स्वामी गोचर. गेले माघारी सत्वर, तुका नाही म्हणोनी. स्वामी तेथून निघाले, उमरखेड मार्गे चालले. वाटेतची प्रगटले, उसाचे मळ्यात. ग्रामासमीपची मळा, तेथे लोकांनी शोध केला. ते का सापडती जनाला, अभक्तांसी. स्वइच्छेने वर्तती, सर्वत्र ज्याची व्याप्ती. चालता पाहुनी गोचर मूर्ती, अगोचरची भेटले. अरे जोगड्या चल ये इकडे, भेटू ये आता निवाडे. बोलावूनी आपण चाले पुढे, मागे स्वामी फिरताती.
सर्व उसाचे थलात गोचरास तुकया फिरत, परी न बैसे किंचित समले गोचर स्वामी. श्रमोने खाली बैसले, तेव्हा तुकाराम जवळ गेले. दोघे कळकळोने भेटले, आलिंगिले एकमेका. लक्ष्मणासी शक्ती लागली, रणी पडता संकटकाळी. पाचारुनी अंजनी सुता ते वेळी, द्रोणागिरी आणविला वल्ली घालताची मुखी. लक्ष्मण उठला सुखी, रामचंद्र आलिंगून एकामेकी. कैसे झाले ते प्रेम लिहिता नये, सज्जन अनुभवती स्वये. तैसे तुका आणि गोचर, मनोमय दुजे नसे. उमापती रमापती अभेदत्वे, एकची रूप सती. तैसे तुका आणि गोचर यती, एकरूप असती दोघेही. अलंकार आणि सुवर्ण, तंतुपट एकची जाण. घटीमटी व्याप्तपूर्ण, परब्रह्म सावळे. तैसेची तुका गोचराची साचे, खुलासे झाले मनाचे. कळो आले गुरुकृपेचे गुह्य तेव्हा. गोचर स्वामींनी हातासी धरले, तुकयासी उमरखेडा नेले. हे सर्वत्राने पाहिले, संत सज्जन भाविकांनी. हे उभयतांचे चरित्र जो कोणी पाहिल, ध्यानी मनी जीवी धरील, त्यांचे जीवपण निरसेल. शिवपद प्राप्त होय. पुढील अध्यायी निरूपण. कथा सुरस अति पावन, सदा परिसोत संत सज्जन. कृपा करोनी दासावरी, जो अज अव्यय अव्यक्त आत्मा राम हृदयस्थ. कृपा करी श्री गुरु समर्थ, बसोनी ममांतरी. स्वस्ती श्री भक्त लीलामृत, परमहंस तुकाराम चरित्र. मंदमुखी जीवन बोलत, चतुर्थ अध्याय गोढा. श्री चिन्मयानंदार परमस्तु. श्री तुकाराम चरित्र चतुर्थाध्याय गोढा. नमो भगवते तुकारामाय. सर्वसाक्षी वामनानंदाय नमः. चिन्मयानंद महाराज की जय.